हरी बोल हरी बोल भावांनो। आज तारीख आहे 23/6/2025। तर आज आम्ही आमचा दुसरा ब्लॉग शूट करतोय। मी एकटाच आहे। वाजलेले आहेत 12 वाजले आणि माझी गाडी काल जळल्यामुळं थोडी आग निघत त्याच्यातनं, तर तिला ढकलत मी घेऊन चाललो आहे सर्व्हिसिंगला। पण आता बघू, पैसे नाही आहेत खिशात, पण आपल्या माऊली भाऊकडे घेऊन चाललो आहे। माऊली भाऊ उदरीवर करून देणार आहे। आणि हे बघा, ह्या आमच्या इथला मणिकर्णिका घाट आहे, स्मशानभूमी आहे। तर मी ठरवलं आहे आजपासून रोज मी ब्लॉग बनवणार आहे आणि यूट्यूबला टाकणार आहे। तर यूट्यूबकडनं मला पैसे पण येणार आहे। आज मी डब्बा पण घेतलेला आहे कामावर लक्ष देण्यासाठी, आणि आज चालत कामावर जायचं आहे। अजून काय बोलायचं असतं माहिती नाही। तर हा ब्लॉग तुम्हाला उद्या यूट्यूबवर भेटणार आहे। तर बघू हरी बोल कसं येतंय। माझ्याकडं गोकू नाही आहे, त्यामुळं मी हातात धरलेला आहे फोन। तर हरी बोल पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो काय झालं काय नाही, रोज काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। डेली ब्लॉग बनवणार आहे मी, कारण मला यूट्यूबकडनं पैसे पाहिजेत म्हणून। हरी बोल हरी बोल भाई। मी आलो आता माऊली भाऊकडे गाडी घेऊन। माऊली भाऊ आल्या बोलला मला, काय शॉट केला तू आज? तर माऊली भाऊनी गाडी बघितली। हे माऊली भाऊचं गॅरेज आहे, कैलासनगरच्या एक्झॅक्ट बाजूला स्मशानभूमीच्या इथं आल्याच्यानंतर तुम्हाला भेटून जाईल। आणि हे बघा गाड्या, तुम्हाला लोणावळ्यात गाडी बनवायची असेल तर माऊली भाऊकडे या, तुम्हाला एकदम टकाटक गाडी बनवून भेटन। आणि आज माझी गाडी खराब झालेली आहे, तर मी हमेशा माऊली भाऊकडे गाडी घेऊन येतो गॅरेजला। आज आमच्या गाडीचे एकदम वांदे झालेले आहेत, तर एकदम कडकमध्ये। आणि हा आमचा माऊली भाऊ आहे। तर हमेशा माऊली भाऊचा नंबर वगैरे मी टाकन पाहिजे त्याच्यावर। तुम्हाला लोणावळ्यात गाडी बनवायची असेल, तुम्हाला वाटतं कुठंच नीट बनवून भेटत नाही, तुमच्या गाडीचं काहीतरी शॉर्ट होऊ शकतं, तर डायरेक्ट माऊली भाऊला कॉल करा। लोणावळ्याच्या एकदम मधीच तुम्हाला गॅरेज पण भेटून जाईल, काय विषय नाही। आणि माऊली भाऊकडे गाडी घेऊन या। हे बघा सगळ्या गाड्या एकदम टकाटक करून देतो माऊली भाऊ। आता माझ्या गाडीला 2 ते 3 दिवस लागणार आहे, कारण माऊली भाऊकडले गाड्यात वेटिंगला पडलेली आपली धन्नो। तर हे बघा, आता आमच्या धन्नोचं सगळं माऊली भाऊ ओके करणार, आणि गाडी ओके झाल्याच्या नंतर मी तुम्हाला परत दाखवणार कशी गाडी बनवली। ते माऊली भाऊचं गॅरेज आहे, हा एरिया आहे। तर आज आम्ही चालत जाणार आहे कामावरती। डब्बा दिला आज मम्मीने, कारण माझ्याकडे गाडी नाही परत घरी जेवायला यायला। हरी बोल, भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये। हरी बोल भाई। तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, आमचा माणूस गपचूप वडापाव खातो इकडं। नशीब मी चालत होतो म्हणून आज माणूस दिसला आम्हाला। एकच मिनिट द्या, आमच्या इथला मोरे वडापाव लय फेमस आहे। कामावर सुट्टी टाकून वडापाव खायला आला, गपचूप वडापाव खातोय भावड्या। तिरले डब्बल आहे आज आज भाई। हे बघा असा विषय असतो मित्रांचा, गपचूप मध्ये 2 वडापाव काय पेमेंट झालाय। काल तर वडापाव खायला गपचूप आलाय। नाही सांगता नशीब आज माझी गाडी खराब होती बघा। कधी चांगले शॉट पण होतात माझ्या संग वाय। अजून ओम्या पण येतोय। हे आमच्या इथला मोरे वडापाव आहे भाई, तर तुम्ही या वडापाव खायला। आमच्या इथला फेमस वडापाव आहे खूप। मॉलवर चाललेला बोलतो, इकडं वडापाव घरी आलो। हरी भाऊ हरी बोल हरी बोल। रात्री आम्ही हॉस्पिटलला गेलतो जराशी, 2 वाजता आम्हाला यायला वाजलेले। आता हा मला घ्यायला आलाय, मी चालत चाललेलो। आम्हाला इथं गावला आमचा एक मित्र वडापाव चोरून खात होता। तुम्हाला काय बोललं, आमच्यामध्ये कुणीच गपचूप खाऊ नाही शकत नाही, आमच्यामध्ये सगळ्यांना घेऊनच खावं लागतं। तर एक जण जरी गावला तर त्याला आता 10 वडापावची ऑर्डर द्यायला लावली आम्ही। आता ते सगळे आमच्यामध्ये वाटावं लागणार आहे। पैसे 20 रुपयासाठी त्याला 10 रुपये 100 रुपये। सॉरी बायकोचा फोन आला होता मध्येच। हो मी माझ्या ब्लॉगवर हसतोय भाई।
भाई एक दिवस मी पण ब्लॉगर बनणार. फेमस वडापाव मोरे. हां, हे आमचा फेमस वडापाव. आम्ही इथं गरम गरम वडापाव खायला इकडे येतो. तुम्ही पण लोणावळ्यात कधी पण आले तर मोरे वडापावकडे यात जा. हां, आणि इकडं एकदम मस्त वडापाव लागतात. हे ओमे. हां बोल ना भाई. काल आम्ही रात्री ओमेची गाडी घेऊन गेलो. ओम्याचा जीव खालीवर झाला होता. पेट्रोलला टाकला भाऊ. ते काहीतरी शॉर्ट व्हायचं, गाडी माझी परत येईल का नाही. मला बोलला कोपरकडपाशी जायचंय. एक मित्राचं जरा शॉर्ट झालं. मित्र हॉस्पिटल. बाई परत बायकोचा फोन आला. मला बायकोचा फोन एवढे येतात ना, बायकोला काळजी करते माझी. ओम्याने दिले माझ्याकडं. ओम्याला गाडी, माझ्याकडे गाडी नव्हती. ओम्याने रात्री गाडी दिली ती. मी येऊन जाणार आहे गावाला आज आमचा. तर आजपासून खुशखबरी. हां, नाही बोलतो की ब्लॉग में विषय. बाई आमच्या इथं सगळेजण बोलतात काम व्हायच्या पहिलं काही बोलायचं नाही, कारण नजर लागते म्हणून. आणि काय करायचं तरी सांगायचं नाही. अशी डेंजर प्रकारची दलिंदरी लागते ना, काय बोलू तुम्हाला, त्याची कामं पण होत नाही. आता ह्यांना काय सांगू, मी त्यांच्यात दलिंद्र आहे म्हणून ह्यांना दलिंद्री लागली. काय विषय नाही. अरे दलिंदर आहे, पण जसे आम्हाला चांगलं आहे तसं पण आहे चांगले. आजपासून सगळं ब्लॉकमध्ये टाकणार मी. हे होमे आमच्यातलं एक दलिंद्र आहे. एक कमी रस्ता असेल तर मोठा करून ठेवतो. दरवेळेसचा शॉर्ट आहे. तुमच्या ग्रुपमध्ये पण एखादा असा मित्र असणार आहे, उलट कामं करणं, उलट कामं करणार. काही करायला लावलं की उलटच करते, काही करायला लावलं की उलटच करते. आणि मी काही करायला लागलं की उलटच होते. आणि हे काहीच करत नाही. असे आमचे 3 मित्र झालेले. आता तिघांकडे गाडी होती, 2 गाड्याचं एकदम बुदबुद झाले. काढायला गेलं तर दलिंदरी लागते, दुसरा काढायला गेलं तर डायरेक्ट उलटच करतो, तिसरा काही करतच नाही. असे आम्ही 3 इडियट आहे. आमच्याकडे 3 गाड्या होत्या, 2 गाड्यांचे बल्ले बल्ले झालेत. आता एका गाड्यावर आम्ही फिरू शकतो. त्याच्या पण गाडीचं 2 दिवसात मला वाटतं होईन कांड काहीतरी. त्याच्यामुळे स्टार्टर बसायचं बंद झालेलं आहे. चालू करून अरे बोल, मी असे छोटे छोटे शॉट टाकत राहणार. मला बघायचे माझ्या आयुष्यात किती शॉट होतात ते. सगळे शॉट मी काउंट करून एकदा मोजून माझ्या पोरांना नातवांना सांगणार आहे. सगळं नातवांना काढायचं. माझ्या जावई बापूच्या पोरांना सांगणार आहे. अरे हो बाय, आज काम पे पहुंचा है. आज केला है चंदन भाई. आज हम बजाएंगे गाणे आज से. ये घरातनं चोरून आणले दीदीचे. दीदीला गायब करून आणले. दीदीला माहिती नाही, पण काही विषय नाही. दीदीला कळलं तर परत व्हिडिओमध्ये माहिती पडेल दीदीला. आता दीदी यूट्यूबला नाही बघत भाई सध्या. यूट्यूबला टाकणार हा व्हिडिओ आम्ही. दीदी हे परत नेऊन ठेवतो तुझं, काही विषय नाही. आम्ही आणलेलं नाही आहे हे. हो शॉर्ट होणार भाई आपल्याला. हे दीदीच आहे आमच्या. याच्यामध्ये वाजणार आहे बरसात के मौसम में. चाय माहिती नाही ते वालं फेवरेट वाला कोणते हो म्हणजे. मराठी शिकले थोडी थोडी. आम्हाला चंदन भाई भी शिक गए. आणि याच्यात आम्ही सगळ्यात पहिलं गाणं वाजणार पाखरा आजाद केलं तुला. आणि त्याच्यानंतर वाजणार आमच्या सुधाकरचं गाणं. आणि आमच्या दिदीचा आहे. दिदी धन्यवाद, मी तुला परत आणून देतो घरी संध्याकाळी. ते फक्त दिवसा घेऊन जाणार, भिजवणार पण नाही. संध्याकाळी घरी आणणार. मला ओरडू नको, सॉरी. मी तुला न सांगता घेऊन आलो गपचूप. विचारलं असतं तर तू दिलं नसतं मला, म्हणून थँक्यू. अरे बोल. आणि दिदी प्लीज रागू नको, मला जरा भीती वाटते सध्या घरी. तू व्हिडिओ बघू नको इंस्टाला. माझा हावाला व्हिडिओ तू स्किप कर माझा. अरे बोल. गाणी लावलं व्हिडिओ टाकतो तुम्हाला. कसं वाटतं शर्माजी बनाला. आता भाई आम्ही बनवणार एकदम कडकमध्ये. गाणी ऐकत ऐकत काम करणार आहे आम्ही. अरे बोल. मंदार भाऊ ओरडू नका. आम्ही सगळे मॉलला नाही जाणार आहे, अर्धे बाहेर पण जाणार आहे आणि अर्धे जणच गाणी ऐकणार आहे. तर हरी बोल. मैर्या कुठे आहे? मैर्या सध्या कोमात बोलणे खाल्लेले त्याने मंदार भाऊचे मजबूत. कारण कामं येत नव्हतं ते, आज सुट्टी घेत होतं. पक्का राशन झालेलं आहे. माझ्यावर पण राशन झालं, पण मी गाडीचं बहाणं बनवलं आहे आणि माझ्याकडे सबूत पण आहे. कारण मी व्हिडिओ पण काढला आहे. मी गाडी गॅरेजला टाकली म्हणून. त्यामुळे मी बोलणे खाऊ नाही शकत. आणि अर्धे जण बाहेर काम करणार आहे, अर्धे आत जण. हरी बोल बोला. हरी बोल. अर्धा व्हिडिओ पुढच्या ह्याच्यात. आमच्याकडे एडिट नाही. आमच्या एवढं आपल्या गोप्रो येणार आहे, त्यावेळेस पूर्ण व्हिडिओ एक चांगली क्लॅरिटी. चला हरी बोल.
हा ओम्या परत मला येड्यात काढायला लागलाय. काय तर बोले माझी मिशाले भारी आली असं तसं. मी सगळं व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड करणार. नुसता मला पंप करतोय, बोलतो माझी मिशीला भारी आली, असं कर तसं कर हे कर. गंडवतंय. ते अर्धी तर पांढरी अर्धी तर पिवळी आहे आणि मला पंप करतोय. मोठी बात नाही. ठीक है हाँ वाला लो. हाँ बस बस अरे बोल भाई अभी ये भी मेरे को ज्ञान फैल रहा है की ऐसा करावं वैसा करावं. एक तर गाडी टाकायला पण हे नाही, यांचं ऐकाय गेलं तर अजून सांगतात इथं केस कापाय पैसे नाही. मला परत टकलं करायला वाटतंय असं. अभी फिर से ज्ञान देंगा क्या मेरे को. अरे तुम्ही एकदा क्लीन केला ना मूज अरे 4दा क्लीन केलं बायकोला वरंटी. त्याला काय वाटतंय की मिशी काप बायकोला शिवाय घालते बाई मिशी कापल्यावर. बायको ओरड असते आणि इथं ओम्या इकडं आणि इकडं ओम्या मला ज्ञान देते असं ठेव तसं ठेव. पण बाई काय विषय नाही, आमच्याकडे गोप्रो नाही तर ह्याच क्लॅरिटी मध्ये तुम्ही बघा सारखा अंधार येतोय. अरे भाऊ कोण पण ज्ञान दे, पण आपला सर्व मित्र आहे. हा सगळे मित्रांचा अरे काय झालं हे गोप्रोमुळे क्लॅरिटी थोडी आगूमुगू होती आमची. अगुमगु तर काय विषय नाही. आता आमची टुर्नामेंट होणार आहे. टुर्नामेंटचे व्हिडिओ तुम्हाला आम्ही पाठवून सगळ्यांना हरवले. मी जवळ हेड कोचच्या लेवलला मी गेलेलो आहे. अरे बोल पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. आमच्या सूर्याने काय शॉट केला पळतोय पळतोय. इथं खायचे वांदे झाले ते त्याला कंपनीने एक्स्ट्रा पैसे पाठवले चुकून तर ठेवायचे ना जवळ ॲडव्हान्स म्हणून. आल्यावर परत दिले असते पण भाऊ काय ऐकायचं नाही. आम्ही जाणार आहे ट्रॅकिंग चालू करणार आहे बुधवारी. आम्ही बुधवारी येणार ना तू ट्रॅकिंगला. अरे नाही काढ तिकडे इकडे. हरी बोल हरी बोल. आम्ही बुधवारी म्हणजे उद्या परवा दिवशी सकाळी 4 वाजता उठून आम्ही जाणार आहे किल्ल्यावरती ट्रॅकिंगला. विसापूरचा किल्ला आहे. जर कोण येणार असेल तर त्यांनी सांगा. आम्ही दर आठवड्यातनं 1 किल्ला करायचं ठरवलं आहे. तर आम्ही जवळपासचे सगळे किल्ले हे करून येणार आहे. सकाळी 4 वाजता निघायचं आम्हाला. आणि हे यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवतो आहे. हाच व्हिडिओ आम्ही इंस्टाला पण टाकणार आहे. आणि सूर्याला कंपनीने फायदा करून दिला. आमचा सूर्य इमानदार आहे भाई. कंपनीला त्यांनी पैसे परत पाठवल्यात. आमच्याकडची सगळी माणसं असेच इमानदार आहेत. तर तुम्हाला सांगतो असंच इमानदार राहत जावा. सूर्या सूर्या आपण गोपू घ्यायचं आहे ना. आम्ही आता गोपू पण घेणार आहे. आणि गोपूने तुम्हाला काल कसं बोललो तर आज आमचा सूर्य पण व्हिडिओमध्ये हे बघा. आज आमचा सूर्य पण व्हिडिओ काय घेणार आहे गोपू घेणार आहे. नाही ते छोटा कॅमेरा असतो बघा आपण असं वरती जाऊन ते घेणार आहे. आणि आम्ही सगळे व्हिडिओ शूट करणार आणि यूट्यूबला टाकणार. यूट्यूबवरनं पैसे लवकर येतात बघा. आणि आडवा का पकडला कॅमेरा यूट्यूबला टाकायचं ना. मग उभा फोटो उभा नाही निघत भाऊ आडवा पकडायचा आहे. आणि आज सूर्या खूप इमानदार माणूस आहे आमचा. त्यामुळे लॉसमध्ये आम्ही लॉसमध्ये असेल तरी चालेल पण इमानदार राहायचं. त्याला बोललं पैसे दिले असते आपण पण पुढच्या पेमेंटमध्ये कट करायला नको ते काय विषय ना. हरी बोल हरी बोल हरी बोल हरी बोल. आम्ही आता डबा खायचा टाइम झाला. आम्ही डबा खातोय. आम्हाला आम्ही ब्लॉग बनवतोय. बघू कसे येतात काय माहिती. व्हिडिओला तर आम्ही टाकणार आहे. मेथीची भाजी आणि चपाती. मम्मीने चपाती दिली आहे. हे बघा भाजी पण मस्त दिली आहे. आम्ही असेच सगळे ब्लॉग बनवणार आहे. चांगले येऊ वाईट येऊ खराब येऊ माहिती नाही. आम्ही यूट्यूबला टाकून देणार सगळ्याच्या सगळे. हरी बोल नाही. शर्मा टेन्शनमध्ये आमचा मैऱ्याची शर्माची भांडणं झाल्या जातं. जस्ट फुल तानातानी झाली आहे. शर्मा काम केलं म्हणून मैऱ्या तापला आहे का मैऱ्याने काम केलं आहे म्हणून शर्मा तापला माहिती नाही. पण दोघांमध्ये फुल जळकुटापणा चालला आहे. बघू आता काय होतं मग सांगतो भाई. बोल हा आज 5 वाजल्यात. आजचा ब्लॉगचा लास्टचा व्हिडिओ आहे. नाही जिमला जातो ना पण आम्ही व्हिडिओ काढणार आहे. जिमला येणार आहे का. हा जिमला येणार आहे. आजपासून मी जिम पण चालू करणार आहे. हरी बोल. आणि माझ्या बायकोने एक रेनकोट आणलाय पण त्याला पॅन्टच नसती बोलते. ती बोलते शॉर्टवाला रेनकोट आणला. दाखव रेनकोट. रेनकोट लय भारी क्वालिटी रेनकोट आहे. मला वाटतं माझे 3 रेनकोट तेवढे ह्याच्यात येऊ शकतात. असं भारी रेनकोट आहे पण त्याला पॅन्टच नाही. मग त्या रेनकोटचा फायदा नाहीये. तर तिला शॉर्ट रेनकोट असतं का. दाखव रेनकोट दाखव. ते काय तसं ते ह्याच्यावालं नाहीये ते प्लास्टिकवालं.
हे बघा त्याला पॅन्ट असते नाही, भारी रेनकोट आहे, पॅन्टच नाही. म्हणजे कंपनीने कॉस्ट कटिंग केलेली आहे. इकडून पाणी जायला पण होल आहे याला. कंपनीने कॉस्ट कटिंग केलेली आहे. त्यांनी एक पॅन्ट द्यायला पाहिजे होती, फक्त पैसे घेतलेले जास्त. तिला मी माझी जुनीवाली 3 वर्षवाली जुनी पॅन्ट देणार आहे, तर ती भिजणार नाहीये. हे वाला रेनकोट वापर बोललो तर हे फक्त फिरायला जाताना वापरणार आहे ती, आणि दुसरा नवीन घेणार आहे. अरे बोल, हा आमच्या ब्लॉगचा 5वा व्हिडिओ आहे. असे आम्ही सगळे व्हिडिओ बनवणार, आणि आम्ही हे पण घेणार आहे गोपू घेतलं मग माझ्या पिल्लू. आणि आम्ही ट्रॅकिंग चालू करणार आहे. सूर्यान मी ह्याला जाणार आहे काहीतरी गडावर जाणार आहे. आम्ही विसापूर गडावर जाणार आहे. विसापूरला तर तुम्हाला आम्ही दाखवून कुठं कधी जाणार आहे ते. हरी बोल कर. हरी बोल. हरी बोल.